दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो मिया श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता अवधान एकले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। 7 दिवस पर्यंत आपण भगवान नृसिंह सरस्वतींचं चिंतन, भगवान दत्तात्रयांचं चिंतन, श्रीपाद श्रीवल्लभांचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे। सुंदर असा नामजप यज्ञ केलेला आहे आणि अवधानपूर्वक सर्वजण अगदी वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहत होते आणि म्हणून ज्ञानेश्वरीत वर्णन आहे, आता अवधान एकले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे। प्रत्येक जण सुखासाठी झडपडतो, इथे येतात देखील सर्वजण तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये फायदा व्हावा आणि ते काही लपून ठेवण्याचं कारण नाही, पण त्याने सांगितलं की अवधानपूर्वक तुम्ही सहभागी व्हा। काय होईल मग सर्व सुखासी पात्र होईजे, सर्व सुख मिळतील। आणि नुसतंच नाही, हे प्रतिज्ञोत्तर माझे म्हणजे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे आणि नुसतं लपून नाही तर उघड ऐका असं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलं। तेच गुरुचरित्राच्या बाबतीत आहे। आज दत्त जन्म आहे, दत्तांच्या लहरी सर्वत्र मुक्त संचार आहे आणि त्यामुळे जेवढ्या घेता येईल तेवढ्या आपण घ्यायच्या। अत्यंत पवित्र अंतःकरणाने आपल्या घरी जर मुलगा जन्माला यायचा असेल तर किती लगबग असते, किती गडबड असते, किती सर्वजण तयारी करतात आणि किती हळवेपणा असतो, किती मनामध्ये धडधड असते, काय होईल अशा पद्धतीची जी उत्सुकता आहे ती देखील आपल्या मनामध्ये उत्पन्न असली पाहिजे। कारण भगवान दत्तात्रय आजच्या दिवशी अवतीर्ण झाले होते आणि म्हणून आपण अत्यंत आनंदाने या कथेमध्ये आज सहभागी होणार आहोत। काल आपण सिद्ध आणि नामधारकांचा संवाद तिथे पाहिलेला आहे आणि त्या संवादातून सिद्ध नामधारकाला एक एक कथा सांगतायत। काल नंदीची कथा, नंदी म्हणजे नंदी वंशात असलेल्या एका भक्ताची तुळजापूरच्या अशी कथा सांगितलेली आहे। त्याच्यावर दिव्य असा सरस्वतीचा संस्कार त्याच्या जिभेवर केलेला आहे आणि त्यामुळे त्याला कवित्व प्राप्त झालेला आहे। तेव्हा नामधारक सिद्धांना म्हणाला की का असे एकच कवी आहेत का, आणखी एखादा कवी होता का? अरे म्हटले होता। आणि मग ती एक कथा सिद्ध नामधारकाला सांगायला लागले। गाणगापूर क्षेत्रामध्ये भगवान नृसिंह सरस्वती आहेत आणि पलीकडच्या गावामध्ये त्याचं नाव होतं हिप्परगे, त्या गावाचं नाव। या हिप्परगे गावामध्ये अनेक नरहरी नावाचा भक्त होता। त्या गावात एक कल्लेश्वराचं महादेवाचं मंदिर होतं आणि या नरहरीचा रोज योग असा होता, तो सकाळी उठायचा, भगवंताची पूजा करायचा आणि रोज 5 कवन म्हणजे 5 कविता आपल्या भाषेमध्ये त्या तो भगवंताला लिहायचा आणि अर्पण करायचा। असं रोज त्या ठिकाणी तो 5 कविता लिहायच्या। एक दिवस त्या हिप्परगेन गावातल्या एका भक्ताने भगवान नृसिंह सरस्वतींना विनंती केली की आमच्या गावामध्ये चला ना तुम्ही। त्याने सांगितलं काही हरकत नाही, त्याला पुडी म्हणतात, जेवण। आणि मग ते त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर सांगितलं की बाबा या गावामध्ये सर्वजण मंडळी बसलेली आहेत। बसल्यानंतर त्याच्या घरामध्ये आणि सुंदर अशा पद्धतीचा शाकपाक झाला, बसले। सर्वजण या नरहरी जवळ गेले आणि या नरहरी जवळ गेल्यानंतर सांगितलं की बाबा तू रोज 5 कवन
आणि कल्लेश्वरासाठी म्हणतो. आमची अशी इच्छा आहे की आज सद्गुरुराय या ठिकाणी आलेले आहेत, तर तू त्यांच्यासाठी काही लिहिणं, काही कवित्व त्यांच्यासाठी करणं. तेव्हा हा नरहरी म्हणाला की माझं हे जीभ आहे, माझं जिव्हार, ही जिव्हा आणि मी कल्लेश्वराला अर्पण केलेली आहे. मी भगवंतासाठी लिहितो, माणसासाठी लिहित नाही. आणि म्हणून मी गुरु, त्या तुमचे जे गुरु या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी मी लिहिणार नाही. सगळ्यांनी आग्रह केला, अरे तुला माहित नाही, ते सिद्धयोगी आहेत, ते ईश्वराचे अवतार आहेत, ते कारक अवतार आहेत. पण हा काय ऐकायला लागला नाही. आणि मग सर्वांनी सद्गुरुरायांची पूजा वगैरे करून ज्या ठिकाणी होते तिथे सगळेजण राहिले. हा नरहरी कल्लेश्वराच्या मंदिरामध्ये, त्याच्या बाजूलाच त्याचं घर होतं. तो रात्री त्या ठिकाणी त्याला झोप लागली आणि झोप लागल्यानंतर असं त्याच्या लक्षात आलं की आपण कल्लेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेलो आहोत. आणि तो कल्लेश्वर त्या ठिकाणी पिंड न दिसता तिथे साक्षात तो यतिराज कोणीतरी बसलेले आहेत. पाया पडू गेलो तर पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा न दिसे, असं त्याला झालेलं आहे. कोण आहेत हे योगी? पुन्हा त्या स्वप्नातच जागा झाला आणि पुन्हा पाहायला लागला तर कल्लेश्वराच्या जागी त्याला ते यतीश्वर दिसलेले आहेत. तो खडबडून जागा झाला. त्याच्या असं लक्षात आलं, गावामध्ये आलेले जे नृसिंह सरस्वती आहेत तेच ते आहेत. आणि म्हणून तो सकाळीच लवकर उठला आणि उठल्यानंतर स्नान पूजादी करून तो भर आणि नृसिंह सरस्वती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी तो गेलेला आहे. आणि गेल्यानंतर त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं की तुम्हीच कल्लेश्वर आहात आणि आजपासून मी तुमच्या सेवेमध्ये राहणार आहे. तेव्हा सद्गुरुराय म्हणले, अरे बाबा मी माणूस आहे, तू कल्लेश्वराची सेवा कर. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधना विमुच्यते नमस्तस्यै. अशा पद्धतीची प्रार्थना तो त्यांच्या समोर करायला लागला आणि सांगितलं की मला तुमच्या सोबत ठेवा. आणि मग तेव्हापासून सद्गुरूंनी त्याला त्याच्या सोबत ठेवलेला आहे. सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद सुरू आहे. निर्गुण मठामध्ये भगवान नृसिंह सरस्वती आहे, अनेक भक्तगण आहेत, पण त्यांच्यासोबत मुख्य भक्तामध्ये सायमदेव आहे. हे नरहरी नावाचे जे कवी आत्ता काल भेटलेले ते त्यांच्या सोबत आहेत. नंदी जे परवा कवी काल मी तुम्हाला सांगितली कथा ते त्या ठिकाणी आहेत. आणि हे सगळेजण असताना दिवाळीचा सण पुढे येणार होता आणि म्हणून सर्व भक्त मठामध्ये एकत्रित आलेले आहेत आणि सर्वजण भगवंताला म्हणजे नृसिंह सरस्वतींना प्रार्थना करून राहिलेले आहेत की यंदाची दिवाळी, दिवाळीला अमावस्या असते लक्षात घ्या, यंदाची दिवाळी ही तुम्ही आमच्याकडे केली पाहिजे. सर्वजण आग्रह करायला लागले. सद्गुरुराय निर्गुण मठामधल्या त्यांच्या खोलीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी एकेका गावच्या लोकांना बोलावलं. त्यांना बोलावलं कानामध्ये सांगितलं की बाबा तू कोणाला सांगू नको, मी यावर्षी तुझ्याच गावामध्ये येणार आहे, पण तू चर्चा करू नको, गुप्त ते गुप्त राखावे. आणि मग त्या ठिकाणी सर्वजण आनंदाने तो बाहेर यायचा आणि बाकीच्या बाहेरचे म्हणायचे की काय म्हटलं सद्गुरुरायाने, तर तो काय गुप्त असल्यामुळे तुम्हाला काही नाही बस असंच सांगितलं. तो गेला की दुसरा आज जायचा. सद्गुरुराय त्याच्या कानामध्ये सांगायचे की बाबा मी या दिवाळीला तुझ्या गावामध्ये येणार आहे, पण तो बाहेरच्यांना कोणाला सांगू नको, नाही तर ते माझ्यावर आग्रह करतील. असं करत करत 7 गावाच्या लोकांना असं सद्गुरुरायांनी सांगितलेलं आहे. ती मंडळी गेल्यानंतर गाणगापूरची भक्त मंडळी आली आणि म्हटले की का हो तुम्ही या सगळ्यांना म्हणून ते आग्रह करून राहिले, आमच्या गावाला चला, आमच्या गावाला चला, आणि तुमचा मठच या ठिकाणी आहे, तुम्ही आमच्या गावाला सोडून जायचं नाही, नाही तर दिवाळीला जाल दुसरीकडे. तेव्हा सद्गुरुरायाने त्यांच्या देखील कानात गुप्तपणे सांगितले बाबा मी तर गाणगापूरचाच आहे, मी गाव सोडून कसं जाणार आहे, मी इथेच राहणार आहे. सर्वजण आनंदात आपापल्या गावी गेलेली आहेत आणि गाणगापूरची लोक त्याच ठिकाणी अतिशय आनंदात की यंदाची दिवाळी भगवान आपल्या सोबत घालवणार आहेत. आणि म्हणून आनंदित असताना दिवाळी आली आणि दिवाळी आल्यानंतर दिवाळीचा सण उत्साहामध्ये साजरा झाला. आणि मग नंतर दिवाळीचा सण झाल्यानंतर नाग दिवाळीच्या निमित्ताने दीपपूजनाला सर्व मंडळी मठामध्ये आलेली आहेत. आणि मठामध्ये आल्यानंतर आपसामध्ये चर्चा करायला लागली आणि अत्यंत गर्वाने अत्यंत अभिमानाने प्रत्येक जण म्हणायला लागला की तुम्हाला माहिती आहे का सद्गुरुराय दिवाळीला आमच्या गावी आले होते. तर दुसरा म्हटला की कसं शक्य आहे, अरे सद्गुरुराय तर आमच्या गावी आले होते. तिसरा म्हटला की काय तुम्ही खोटं बोलता, अरे आमच्याकडे केवढा मोठा उत्सव झाला, सर्व मंडळी गावकरी एकत्रित आली आणि प्रचंड असा मोठा उत्सव.
आमच्या गावामध्ये झाला. तर चौथा म्हटला, अरे तुम्ही तिघही जण खोटे बोलता, आमच्या गावामध्ये सद्गुरू आले. तितक्यात गाणगापूरची मंडळी तिथेच होती. म्हटलं अरे तुम्ही काय खोटं बोलता सर्वजण. सद्गुरुरायांचा उत्सव आणि आमच्या गाणगापूर क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिव्याबत्ती करून अत्यंत सुंदर असं महालक्ष्मीचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. तेव्हा सद्गुरुराय आमच्याच ठिकाणी होते आणि म्हणून सर्वजण त्या ठिकाणी म्हणायला लागले की गाव असं कसं झालं. हा तर म्हणतो आमच्या ठिकाणी, तो तर म्हणतो आमच्या ठिकाणी. आणि मग सद्गुरुराया नमन असो तुमचे पाया, आकाश मार्गी तुमचे गमन. आणि ब्रह्मानंदी निमग्न होऊन असं सद्गुरुरायांच्या पायी सर्वजण लागले. आणि सद्गुरुरायांची लीला सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्त्राक्ष सहस्त्रपात सभूमेघं सर्वतस्पृत्वा तिष्ठत दशांगुलम. तो कसा आहे, व्याप्तम येन चराचरम. ते गाणगापुरातही होते आणि सूक्ष्म देहानी आकाश मार्गाने आणि 7ही गावामध्ये गेले. तेव्हा सर्वजण अतिशय आनंदाने की सद्गुरुराय नरनोहे नारायण तुझ्या कृपेने भवसागर हा, आम्ही तरुरे रघुपती. भक्तजनांना ताराया असव अवतरला तू श्रीपती रघुपती, अशी त्यांची प्रार्थना सर्वजण करायला लागले. सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद त्या ठिकाणी चालू आहे. आणि ते म्हणतात की बाबा सद्गुरुराय हे काही एक नाही, ते कुठेही अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासी. असा तो अनंत रूपामध्ये सर्वत्र असणारा सर्वत्र संचार करणारा असा हा सद्गुरु नरनोहे नारायण. आणि म्हणून सर्वजण त्यांना नमस्कार करायला लागले. सिद्ध हा नामधारकाला ही सगळी कथा सांगायला लागला. ते म्हटलं का हो आणखी काय कथा. ते म्हटलं आहे ना, सुंदर कथा आहे. सद्गुरुराय रोज निर्गुण मठातून संगमावर जायचे. 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे. सद्गुरुराय रस्त्याने चालले असताना त्यांच्या मागे त्यांचे भक्त, सुंदर वातावरण, हातामध्ये दंड कमंडलू आहे. आणि सद्गुरुराय आकाश मार्गाने म्हणजे भरभर कोणतेही यतीश्वर पहा इतके भरभर चालतात तुम्हाला चालता येणार नाही. अगदी स्वामी स्वरूपानंद यायचे, किती भरभर चालायचे की आपल्याला त्यांच्या मागे चालणं कठीण आहे. आम्हा चालायच्या, आम्हाच्या मागे चालणं कठीण आहे, कारण त्यांचं जे चालणं आहे हे आकाश मार्गी असते. बराबर जमिनीवर पाय टेकत नाही, इतक्या जोरात ती सगळी मंडळी चालत असतात. असे सद्गुरुराय चालत असताना पलीकडे रस्त्याच्या काठेनी एक शेत होतं. आणि त्या शेताचा जो शेतकरी होता त्याचं नाव होतं पर्वतेश्वर. हा पर्वतेश्वर दुरूनच पाहतात सद्गुरुराय आले, जय जयकार असायचा मागून. तो हातामधला विळा वगैरे जे काय असेल ते सगळं खाली टाकायचा आणि भरभर धावत रस्त्यावर यायचा आणि सद्गुरुरायांना दुरून नमस्कार करायचा आणि आपल्या शेतामध्ये चाललं जायचा. असा नित्यक्रम त्याचा चालू आहे. आणि ते चालू असताना एक दिवस सद्गुरुराय त्याच्याजवळ थांबले आणि म्हटले, का रे बाबा तू रोज येतो दर्शनाला, तर मग तुझी माझ्यावर निष्ठा आहे का. म्हटलं 100% निष्ठा आहे. मग मी सांगतो ते करशील का. त्याचं शेत चांगलं बहरलेलं होतं जोंधळ्याचं आणि पालवी चांगली फुटलेली. आणि काही दिवसानंतर त्याला कणस येतील असं असताना सद्गुरुरायांनी त्याला सांगितलं की एक काम कर, हे सगळं शेत कापून टाका, खोडून टाक सगळं हे. आणि सद्गुरुरायांची आज्ञा म्हणून तो सिद्ध झाला. सद्गुरुराय तर निघून गेले आणि हा सिद्ध झाल्याबरोबर त्याचे बायका लेकरं त्या ठिकाणी आले. अहो म्हटलं इतकं सुंदर पीक तयार झालेलं आहे, काही दिवसांनी त्याला कणस लागतील आणि तुम्ही त्या यतीरायांनी सांगितलं म्हणून कशाला ऐकता, असं बरोबर नाही. ग्रामाधिकारी आले, म्हटले अरे तू शेत कापून राहिला, याचा शेतसारा कोण भरेल. तो म्हटले सद्गुरुरायांनी सांगितलं ना, मी हे ऐकणार. त्याचा दृढ विश्वास. सर्वजण त्याला म्हणायला लागले की असं करू नये, परंतु तो म्हटला की नाही, लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजयः येषामिंदिवरश्यामो हृदयोस्तु जनार्दनः. माझ्या हृदयामध्ये त्या सद्गुरुरायांचा वास आहे आणि तो जर निवास माझ्या ठिकाणी आहे तर मला लाभच होणार, मला जयच होणार, पराजय कुठून येणार, मला दुर्लाभ म्हणजे माझी हानी कुठून होणार आहे. सद्गुरुरायांनी मला सांगितलेलं आहे. त्यांनी सगळ्या कबुल्या दिल्या. त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट ज्याला म्हणतात ते प्रतिज्ञापत्र त्यांनी ग्रामाधिकाऱ्याला दिलं आणि सगळं शेत कापून टाकलं. सद्गुरुराय येताना म्हटलं की अरे तू खरंच केलं का, मी गंमत केली होती तुझी. तेव्हा सद्गुरुरायाचं ते बोलणं ऐकून त्याचे जे बायका लेकरं होते ते म्हटले पहा आता त्यांनी काय सांगितलं तुम्हाला. पण याने पुन्हा सांगितलं की नाही नाही, त्यांचं जे शब्द आहे ते ब्रह्मवाक्य आहे, त्यांना वाचासिद्धी आहे, ते जे म्हणतील तेच योग्य आहे, मला विश्वास आहे. आणि असं करत करत काही दिवस गेले.
इतका धोधो पाऊस आला की पाऊस आल्यानंतर गावातल्या सगळ्यांची शेतं वाहून गेली. काही पिकं आडवी झाली आणि सगळ्यांचं नुकसान झालं. पण याचं पीक कापलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला भरपूर पालवी आली आणि पालवी आल्यानंतर गुरुचरित्रकारांनी वर्णन केलं, पोटरी एवढाले असे कंस तयार झाले. इतकं अन्नधान्य तयार झालं की त्या ठिकाणी त्यांनी शेतसारा भरला. लोकांना जे दुष्काळ पडल्यामुळे त्यांना खायला अन्न नव्हतं, ते गरिबांना आणि श्रीमंतांना ज्यांना मिळेल त्या सगळ्यांना वाटून याला भरपूर अन्नधान्य याच्या कोठारामध्ये शिल्लक राहिलं. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे. भगवंताने सांगितलं की बाबा त्याच्यावर अनन्य भाव जर ठेवला तर त्याची कृपा निश्चित होते. तो योगक्षेम माझी या भक्ता काय संसाराची चिंता राजयाची कांता कोरांना मागी. तुम्ही माझे भक्त आहात तर मी तुमची चिंता करणार. सद्गुरुरायांनी या पर्वतेश्वराला अत्यंत भरभरून अशा पद्धतीचं दिलेलं आहे. ही कथा सिद्ध नामधारकाला सांगून राहिलेली आहे. नामधारक म्हटला की का हो इतक्या सुंदर कथा तुम्ही मला सांगून राहिले, आणखी काही सांगा ना. त्यांनी सांगितलं की बाबा सगळ्या लोकांनी सांगितलं की सद्गुरुराय आश्रमामध्ये आहेत आणि मंडळी आली की आम्हाला गयेला जायचं, आम्हाला काशीला जायचं, आम्हाला प्रयागला जायचं, आमची जाण्याची इच्छा आहे. तेव्हा सद्गुरुरायाने सांगितलं की अरे काशी गया प्रयागला कशाला जाता, हे जे भीमा अमरजाचा संगम आहे हे गाणगापूर आहे. हेच गाणगापूर म्हणजे गया आहे, हे गाणगापूर म्हणजे काशी आहे, हे गाणगापूर म्हणजे प्रयाग आहे. आणि म्हणून त्या गाणगापूरचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. अमरजा नाव का पडलं थोडक्यात, कारण आपल्याला वेळेचंही बंधन आहे. त्या ठिकाणी त्यांनी कथा सांगितलेली आहे. जालंधर नावाचा राक्षस आणि अत्यंत बलाढ्य असल्यामुळे देव त्रासून गेले. आता काय करावं, देवता त्या ठिकाणी नेहमी परास्त व्हायच्या. भगवान शंकराने त्यांना अमृत कुंभ दिलेला आहे इंद्राला, आणि तो इंद्र सगळ्यांना अमृत देऊन त्यांनी सगळे देव तर जिवंत केले, पण उरलेलं अमृत हे प्रयाग क्षेत्राकडे नेत असताना त्यातले काही थेंब हे गाणगापूर या ठिकाणी पडले आणि म्हणून त्या नदीचं नाव अमरजा असं पडलेलं आहे. जिथे जो कोणी स्नान करेल त्याचा अपमृत्यू टळतो. मृत्यू टळणं कठीण आहे, पण अपमृत्यू टाळता येतो हे लक्षात घ्या. तो अपमृत्यू त्या ठिकाणी टळतो. हे सगळं महत्व त्या ठिकाणी ते सांगून राहिलेले आहे. आणि ते सांगत असताना त्यांची बहीण, तुम्हाला सांगितलं होतं की रत्नाई नावाची, ती कारंजाला भेटली होती आणि तिने सांगितलं मला संन्यास द्या. तेव्हा तिला भगवंताने सांगितलं होतं की तू गाणगापूर क्षेत्रामध्ये जा, तुझे भोग तुला भोगावे लागतील. पूर्वजन्माचं स्मरण तिला कारंजाला करून दिलं होतं. ती कुष्ठी होऊन त्या ठिकाणी होती. तिच्यावर भगवंतानी विभूती शिंपडलेली आहे. भीमा अमरजा संगमाचं पाणी शिंपडलं आणि तिला दिव्य देह धारण करून तिला संन्यास देऊन मुक्ती त्या ठिकाणी दिलेली आहे. अशी ही सगळी कथा आणि भगवान नृसिंह सरस्वती गावकऱ्यांना सांगून राहिलेले आहे. आणि तरी देखील त्या सगळ्यांना त्यांनी आणि प्रयागचं आणि दर्शन करून आशीर्वाद दिला आणि सांगितलं की ही जी भीमा आणि अमरजा आहे हेच प्रयाग क्षेत्र आहे. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद त्या ठिकाणी चालू असतानाच त्याने सांगितलं की का हो आणखी काही कथा. तो जो मागे तुम्ही म्हटलं होतं रजप धोबी, त्याचं तर तुम्ही काही सांगितलंच नाही, त्याचं काय झालं. म्हटलं बाबा सांगतो, त्याचंही सांगणार आहे. बिदर नावाच्या गावाला तो राजा म्हणून होता. तो नावाचा म्लेंछ होता, पण तो दानधर्म करायचा, मंदिरं बांधायचा. पूर्वजन्माच्या योगाने हे सगळं त्याचं व्हायचं. एक दिवस त्याच्या मांडीवर एक स्फोटक म्हणजे मोठा फोड झाला आणि अत्यंत वेदना त्याला व्हायला लागल्या. त्याने सगळे हकीम केले, जे काय त्या ठिकाणी वैद्य असतील ते सगळे केले, परंतु काहीही होईना. म्हणून त्याने काही विद्वान लोकांना बोलावलं. हे काय होईल. तेव्हा त्यांनी सांगितलं की काहीतरी वेगळंच हे आहे. एखाद्या सिद्ध पुरुषाचं दर्शन जर तुम्ही घेतलं, त्याचं जर त्या ठिकाणी आराधना केली, त्याचं जर आशीर्वचन तुम्हाला प्राप्त झालं, तर मला असं वाटते की हा स्फोटक तुमचा नष्ट होईल. मग असं कोणी आहे का. आणि म्हणून मग त्या बिदर क्षेत्रामध्ये आणि सर्वजण चर्चा करत असताना कोणीतरी सांगितलं की तुम्ही गाणगापूरला जा, त्या ठिकाणी भगवान नृसिंह सरस्वती आहेत आणि ते आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील असं आम्हाला वाटते. आणि म्हणून हा म्लेंछ राजा बिदरचा त्यांनी हत्ती घोडे पायदळ सगळं घेत आणि मोठ्या लवाजम्यासह आपल्या लेकरा बाळासह तो आणि गाणगापूरच्या वेशीवर आलेला आहे. सगळ्यांची चर्चा केली की का गुरु महाराज कुठे आहे. त्यांनी सांगितलं गुरु महाराज संगमावर आहे. मग याने सगळा लवाजमा तिकडे घेतला आणि घेतल्यानंतर
सद्गुरू राय त्या अश्वत्थ वृक्षाखाली, त्या औदुंबर वृक्षाखाली बसलेले आहे. आणि बसलेले असताना याच्या लवाजमाचा आवाज हा खाली उतरला आणि धावत सद्गुरूकडे जात असताना सद्गुरूरायाने डोळे उघडले आणि त्याला आवाज दिला, का रे रजका, इतके दिवस कुठे होता? माझी स्मरण तुला झालं नाही का? असं म्हटल्याबरोबर त्या रजकाला म्हणजे त्या म्लेच्छ राजाला पूर्वीच स्मरण झालं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की कुरवपुरामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ असताना आपण एक राजा पाहिला होता आणि मनामध्ये विचार आला की या राजासारखं मला होता येईल का? आणि म्हणून श्रीपाद श्रीवल्लभाच्या दैवयोगाने मी म्लेच्छ कुळामध्ये जन्म घेतला आणि प्रचंड असं वैभव मला प्राप्त झालं. तेव्हा सद्गुरूंना मी आराधना केली होती की बाबा मला नको म्लेच्छ वंश. तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं, बाबा मी तुला भेटेल दुसऱ्या अवतारामध्ये. त्या ते सगळं स्मरण त्याला झालं आणि सद्गुरूरायांना साष्टांग दंडवत त्यांनी घातला. मोठी पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि सांगितलं की सद्गुरूराया तुम्ही माझ्या नगरीला चला. सांगितलं, बाबा तुझ्या नगरीला मी येणार नाही. तुझी नगरी ही म्लेच्छ कुळातली आहे. तिथे गायींची हत्या होते, तिथे स्त्रियांवर अत्याचार होतात, तिथे शेतकरी शेतमजुरावर अत्याचार होतात, अनेक अत्याचार होत असल्यामुळे अशा ठिकाणी मी येणार नाही. तेव्हा हा रजक म्हणाला, मी फक्त पूर्व जन्माच्या योगाने तुमच्या त्या शब्द वाक्याने मी म्लेच्छ कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, परंतु मी माझ्या राज्यामध्ये मंदिरं बांधलेली आहेत, माझ्या राज्यामध्ये गायीची मी सेवा करतो. हे सगळं सांगितल्यावर तरीही सद्गुरूराय म्हटले की अरे नको नको. पण हा आग्रह करायला लागला आणि आर्त भावनेने त्यांची आणि सेवा करायला लागला, पूजा करायला लागला. तेव्हा ती आर्तता, ज्ञानदेव म्हणे आरतीचे नि व्याजे कृपे पंढरी राजे भेटले मज. ती आर्तता पाहिल्यानंतर त्याने सांगितलं की तू जा पापविनाशी क्षेत्रावर थांब, मी पुढे येतो. आणि मग हा पुढे निघालेला आहे. सद्गुरू राय आकाश मार्गाने त्याच्या बिदरला जाऊन आले, सगळं पाहिलं आणि पापविनाशीला थांबले. हा म्लेच्छ राजा रजक आपल्या याच्यामध्ये आला आणि पापविनाशीला भगवंताला दर्शन घेतलं आणि सांगितलं की चला ना, मला मोठी तुमची सेवा करायची आहे. त्याने सांगितलं ठीक आहे, मी एकदा येतो. आले, त्याची सेवा सगळी घेतलेली आहे. त्याच ठिकाणी या सायम देवाचा पुत्र आहे नागनाथ, त्याला दिव्य अशी अनुभूती त्यांनी दिलेली आहे. आणि भगवान नृसिंह सरस्वती आता आणि गाणगापूरच्या निर्गुण मठामध्ये आलेले आहेत. आणि ते आल्यानंतर त्याने सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि सांगितलं की बाबा हा जो रजक आहे हा माझा भक्त आहे, परंतु म्लेच्छ आहे. तो जरी चांगला असला तरी त्याचं जे सैन्य आहे ते म्लेच्छ कुळामध्ये असल्यामुळे त्यांची मुळातच वृत्ती लोकांना त्रास देण्याची आहे. आपल्या सगळ्या लोकांना त्रास होईल. तो वारंवार गाणगापूरला येईल, त्याच्यासोबत ही सगळी मंडळी राहतील आणि अनेकांना त्रास देतील आणि माझ्या भक्तांना त्रास होऊ नये. आणि म्हणून मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम अशा पद्धतीचं वातावरण मी या ठिकाणी ठेवणार आहे. मला आता इथलं अवतार कार्य, मी गुप्त रूपाने इथे राहणार आहे, मला आता शैलगमन केलं पाहिजे असं म्हटल्याबरोबर सर्वजण भावविभोर झालेले आहेत. सर्वजण त्यांना सांगून राहिले की हे सद्गुरू राय तुम्ही या ठिकाणी जाऊ नका, कारण या आपण सर्वजण कसे आहात, आम्ही तुमच्यावर आसीत झालेले आहोत, तुमच्यावर आसीन आहोत, तुमच्यामुळेच हे सगळं कारभार या ठिकाणी चाललेले आहेत आणि तुम्ही गाणगापूर सोडू नये. आमची अवस्था अशी होईल केदवा भेटसी माझी या जीवलगा, दिवाळीच्या मुळा लेकी असावली आणि पाहतसे वाटुली पंढरीची, अशी आर्तता आमच्या मनामध्ये आहे. तुम्ही या ठिकाणी जाऊ नका. तुमचं जाणं म्हणजे देवघरात जर दिवा नसेल तर देवघर कसं दिसते, तुमचं जाणं म्हणजे देवळामध्ये जर देवाची मूर्ती नसेल तर ते कसं दिसेल, तुमचं जाणं म्हणजे एखादा छोटासा लहान असं तानबाळ आईविना कसं दिसते, तशा पद्धतीचं हे गाणगापूर होईल. तुम्ही कृपया जाऊ नका असं ते त्या ठिकाणी म्हणायला लागलेले आहे. तेव्हा भगवान त्यांना म्हटले की अरे काळजी करू नका, मी याच ठिकाणी आहे, मी गुप्त रूपाने आहे. तुम्ही आर्त भावाने अनन्य भावाने त्या ठिकाणी जर तुम्ही शरण मला आले तर मी तुम्हाला माझं स्वरूप पुन्हा पुन्हा दाखवेल. मी याच ठिकाणी राहणार आहे. तिथे सांगितलं की हा जो अश्वत्थ नावाचा वृक्ष आहे, हा जो औदुंबर नावाचा वृक्ष आहे, ते दोन्ही वृक्ष म्हणजे मीच आहे. आणि या ठिकाणी त्याची जरी तुम्ही आराधना केली तर मी त्या ठिकाणी प्रगट होणार आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे की मासानाम मार्गशीर्षो अहम, मार्गशीर्ष महिना हा जो चालू आहे हा भगवंतच आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ नावाचा जो वृक्ष आहे
तो मीच आहे. आणि त्या ठिकाणी यज्ञ जो करतात त्या यज्ञानाम जप यज्ञोस्मी, म्हणजे जे निरनिराळे यज्ञ आहे त्याच्यामध्ये हा जो जप यज्ञ आहे, आपण जे नामस्मरण करतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तो म्हणजे मीच आहे. भगवान नृसिंह सरस्वतींनी त्यांना सांगितलं औदुंबराच्या प्रदक्षिणा करा, मी औदुंबरावरच माझा वास आहे, मी तुम्हाला भेटेल. तुम्ही हा जप करा दत्ताचा जप केल्यानंतर हा जो दिगंबरा दिगंबरा आहे ना, हा सिद्ध मंत्र आहे, तो केला पाहिजे. आणखी एक मंत्र आहे सगळ्यात सोपा, दत्ता दत्ता देवा दत्ता, हा सिद्ध मंत्र आहे. हा जरी केला तरी देखील आपल्याला भगवान दत्तात्रय कृपेचा वर्षाव करतात. तसं ते त्यांना सांगायला लागलेले आहेत. तरी देखील गावकरी सांगून राहिले की नाही नाही तुम्ही जाऊ नका. आणि आर्तपणे सांगितले बाबा मी याच ठिकाणी आहे, मी रोज नित्य स्नानाला त्या ठिकाणी येणार आहे. नृसिंह सरस्वती सांगून राहिले गावकऱ्यांना, आणि मी रोज स्नान केल्यानंतर दुपारी माध्यान्ह समयी मी आणि माधुकरी मागण्यासाठी या गावामध्ये येईल. तुम्ही या ठिकाणी प्रथा करा, जो कोणी येईल मी कोणत्याही वेशामध्ये येईल, तुम्ही मला माधुकरी वाढा आणि ती मलाच पावन होईल, असं त्या ठिकाणी ते म्हणायला लागलेले. जड अंतःकरणाने सर्वजण त्या ठिकाणी बसलेले आहेत. भगवंतानी 2 शाळीग्राम गंडकी नदीमधल्या ज्या असे त्या ठिकाणी प्रगट केलेले आहेत. आणि निर्गुण म्हणून त्याला म्हटलेले. त्या सगुण साकार असून निर्गुण का म्हटलं, त्या भगवंतानी प्रगट केल्या आणि सांगितलं ह्या ज्या त्या चौघांच्या हातामध्ये त्या दिल्या, आणि मठामध्ये या पादुका आपण सगळ्यांनी ठेवल्या पाहिजे. आणि या पादुकांचं दर्शन म्हणजेच माझं दर्शन. त्या निर्गुण पादुका आजही त्या ठिकाणी आहेत आणि आर्तपणे सगळ्यांनी त्याची आराधना करा, असं सर्वजण त्या ठिकाणी सांगायला लागलेले आहेत. आणि ते सांगत असताना त्यांनी सांगितलं आता मला गेलं पाहिजे. आणि म्हणून सर्व मंडळी असा तो सगळा सद्गुरुराय पुढे चाललेले आहेत. हातामध्ये दंडधारी आहे, कमंडलू आहेत आणि ते पुढे पुढे निघालेले आहेत. सगळा गाव त्यांच्या मागून चाललेला आहे. अशी सुंदर वरात ज्याला म्हणतात ती सद्गुरुरायांची अशी मिरवणूक, ती पालखी चाललेली आहे. आर्त भावाने त्या ठिकाणी सर्वजण त्यांना सोडायला लागलेले आहे. दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहतसे वाटुली पंढरीची, तशी लेक सासरला जाते तशा उदार अंतःकरणाने त्या ठिकाणी सर्वजण अश्रुनयनानी साश्रुनयनानी सर्वजण त्यांना सोडून राहिलेले आहेत. सद्गुरुराय अत्यंत स्थितप्रज्ञ अवस्थेने समोर चाललेले आहेत. मागची मंडळी आर्त भावाने त्यांना त्या ठिकाणी, आणि ज्याला म्हणतात मिलनाची अवस्था, मिलनानंतर विरहाची अवस्था, म्हणजे यांनी सगळ्या अवस्था शुद्ध भावामध्ये पूर्वराग, मिलन आणि विरह सांगितलेला आहे. त्या सगळ्या गोष्टींचा अनुभूती ते आणि गाणगापूरकर सगळेजण घेऊन राहिलेले आहेत. सद्गुरुराय पुढे चाललेले आहेत. अश्रुधारांनी सर्वजण चाललेले आहेत. आणि भगवान पंचगंत्या आणि भीमा अमरजा संगमावर आलेले आहेत. सगळ्यांना उंच हात करून त्यांनी असा आशीर्वाद दिलेला आहे. सगळ्यांना सांगितलं की अरे मी याच ठिकाणी आहे, काळजी करू नका. सर्वजण साश्रुनयनानी आणि त्यांना देऊन राहिलेले आहेत. भगवान नदीच्या पलीकडे गेलेले आहेत. अत्यंत विरहपूर्व अंतःकरणामध्ये ही सगळी मंडळी आणि गावाकडे निघालेली आहे. निर्गुण मठामध्ये सर्वजण आले आणि सद्गुरुरायांच्या त्या स्थानावर गेल्याबरोबर त्यांच्या असं लक्षात आलं की सद्गुरुराय आसनावर बसलेले आहेत. प्रत्येक जणाला वाटलं अरे बापरे, सद्गुरुराय गेले होते पुन्हा आले. आनंद सगळ्यांना झालेला आहे. परंतु सद्गुरुरायाने सांगितले बाबा मी तुम्हाला शब्द दिला होता, मी याच ठिकाणी आहे, तुम्हाला प्रचिती यावी म्हणून मी पुन्हा इथे दिसून राहिलेले आहे. तुमची आर्तता, तुमची भावविभोरता मी आता रस्त्याने पाहिलेली आहे आणि म्हणून मी पुन्हा तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. आणि सद्गुरुराय तिथे अदृश्य झालेले आहेत. अत्यंत आर्त भावाने तिथे सगळेजण पूजा करून राहिलेले आहेत, नामस्मरण करून राहिलेले आहेत आणि त्या नामस्मरणाने ते पुनीत पावन झालेले आहे. इकडे सद्गुरुराय श्रीशैलमला पाताळ गंगेवर आलेले आहेत आणि पाताळ गंगेवर आल्यानंतर त्यांच्या सोबत त्यांचे 4 शिष्य आहेत. 4 शिष्य कोण कोण आहेत? सिद्ध नामधारकाला म्हणाले बाबा ते 4 शिष्य म्हणजे एक सायमदेव आहे, एक नरहरी आहेत, एक नंदी आहेत आणि मी स्वतः सिद्ध, मी त्यांच्या सोबत आहे. सद्गुरुरायाने सांगितलं एक सुंदर फुलाचं आसन ग्रहण त्या ठिकाणी तयार करा आणि सुंदर सगळ्या फुलांचं आसन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. गुरु कन्या राशीमध्ये होता. आता हे सगळं ताईंना माहीत असेल. याचं जर कॅल्क्युलेशन केलं, आता काही जे रेडीमेड कॅल्क्युलेशन आहेत ते मी पाहिले आणि साधारणतः लक्षात आलं की ते जुळते सगळं. गुरु कन्या राशीमध्ये आहे. बहुधान्य नाम संवत्सर आहे.
उत्तरायणाकडे आणि सूर्य गेलेला आहे. कुंभ संक्रांती आहे, निरनिराळ्या संक्रांत, प्रत्येक राशीमध्ये संक्रांत आहे. तर ही कुंभ संक्रांत या ठिकाणी आहे. शिशिर ऋतू आहे, माघ मास आहे, कृष्ण पक्ष आहे, प्रतिपदा आहे. तेव्हापासून हिला गुरु प्रतिपदा म्हणतात, शैलगमनला अशी आहे. आणि मग ती तारीखवार काढत असताना निरनिराळ्या याच्यामध्ये लक्षात आलं की शुक्रवार आहे 14 जानेवारी 1459. आणि मी ते लिहिलं आणि दुपारी ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांत आहे आणि इथे तर हे म्हणून राहिले कुंभ संक्रांत. मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं चुकीचं जर सांगितलं तर लोक म्हणतील का 14 जानेवारी सांगून राहिले आणि त्या दिवशी तर तुम्ही म्हणता कुंभ संक्रांत आहे, आता असं कसं? मग मला ते जरा अस्वस्थ झालो, मुद्दाम मी जास्तीचं सांगून राहिलो. मग काल मी वाचनालयात गेलो, मुद्दाम म्हटलं मग काही पुस्तकं पाहावे, काही इकडे तिकडे पाहिलं. मग त्याच्यामध्ये मला सापडलं की ही जी आत्ता 14 जानेवारी आहे, आता 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. परंतु 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी असं मागे 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 जर गेलं तर ती संक्रांत 9 जानेवारीला होती. मग त्याच्यानंतर ती मला 3 जानेवारीला सापडली. असं करत करत ही जी मकर संक्रांत आहे, मकर नंतर कुंभ रास येते, तर मकर संक्रांत ही त्या काळामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये होती आणि म्हणून 14 जानेवारी. म्हटलं आपण याच्यावर सांगायचं लोक त्याच्यावर, म्हणून तुमच्यासाठी पण जे ऐकून राहिले फेसबुकवर, तर हे 14 जानेवारी आणि 1459 मध्ये ते त्या ठिकाणी आणि त्यांनी ही सगळी शैलगमनाची तयार केलेली आहे. कर्दळी वनामध्ये जायचं त्यांनी ठरवलं. पाताळ गंगेला म्हणजे श्रीशैलमला, कर्नूल नावाचा जिल्हा आहे आंध्र प्रदेशामध्ये, तर त्या पाताळ गंगेला थांबले. आसन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि आसन केल्यानंतर त्यांना सगळ्यांना सांगितलं मी या आसनावर बसणार. ते आसन पाणियावरी मकरी असं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ठेवल्यानंतर सद्गुरू राय त्याच्यावर बसलेले आहेत. अत्यंत जड अंतःकरणाने हे 14 जण आणि काही शिष्य पुन्हा त्या ठिकाणी भावविभोर झालेले आहेत. भगवंताने त्यांना आशीर्वाद दिला की बाबा चिंता करू नका, आर्त भावाने तुम्ही मला स्मरण करा, तुम्ही कुठेही असा मी त्या ठिकाणी धावत येईल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द त्यांचा आहे आणि म्हणून त्याने सांगितले की बाबा तुम्ही चिंता करू नका. सद्गुरू राय आसनावर बसले, फुलांचं आसन आणि हळू नावेसारखं त्या पाताळगंगेमध्ये शिरलेलं आहे आणि सद्गुरू राय अदृश्य झालेले आहेत. अत्यंत जड अंतःकरणाने ही सर्व मंडळी आणि त्या नदीकडे पाहत बसलेली आहेत, पाताळगंगेकडे. थोड्या वेळाने काही नावाडी इकडे आले आणि त्यांनी सांगितलं की अहो आम्ही पलीकडे आणि सद्गुरू राय जाताना पाहिले. एक यतीश्वर आहेत आणि त्यांच्या पायामध्ये सुवर्ण पादुका होत्या आणि त्यांनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितलेला आहे. काय निरोप द्यायला सांगितला की थोडा वेळ या ठिकाणी थांबा, त्या पाताळ गंगेतून 4 पुष्प बाहेर येतील आणि ते जे पुष्प आहेत ते पुष्प या चौघांना द्यायचे आहेत असं त्यांनी सांगितलं. थोड्या वेळाने त्या पाताळ गंगेतून सुंदर अशी पुष्प बाहेर आलेली आहेत. ती 4 पुष्प या चौघांनी वाटून घेतलेली आहेत. पहिलं पुष्प सायम देवाला मिळालेलं आहे, दुसरं पुष्प नरहरीला मिळालेलं आहे, तिसरं पुष्प नंदीला मिळालेलं आहे आणि मग सिद्ध नामधारकाला म्हणतात चौथं पुष्प मला मिळालं. आणि त्यांनी झोळीतून ते पुष्प काढून दाखवलेलं आहे आणि म्हणून सुंदर पुष्प, पुष्पांच्या माळा. तुम्ही आजही जर तुम्ही याला गेले कारंजाला, नरसोबाच्या वाडीला, तर फुलांच्या माळांनी सजवतात. भगवंताचा निरोप त्यांनी दिलेला आहे. जो कोणी पुष्पमालांनी मला सजवेल, ज्या ठिकाणी गायन जर कोणी करेल त्या सगळ्यांवर कृपा प्रसाद मी करणार आहे. माझी विभूती जो लावेल, विभूती सुंदर आहे अशी जी विभूती जो लावेल त्याच्यावर मी कृपा प्रसाद करणार आहे. औदुंबराला जो प्रदक्षिणा मारेल त्याच्यावर आणि मी कृपा प्रसाद करणार आहे. असं करत करत त्या सगळ्या क्रिया त्यांनी सांगितलेल्या आहे. आणि मग ही सगळी कथा ऐकत असतानाच नामधारकाला भाव समाधी लागलेली आहे. त्याचे डोळे बंद झालेले आहे, शरीर कंपायमान होऊन राहिलेलं आहे, रोमहर्ष उत्पन्न झालेला आहे, डोळ्यातून अश्रुधारा येऊन राहिलेला आहे, तो थरथर थरथर करायला लागलेला आहे. आणि भाव समाधी लागल्यानंतर सिद्धांच्या लक्षात आलं ही सगळी कथा ऐकल्यानंतर याला भाव समाधी प्राप्त झालेली आहे. सिद्धांनी विभूती घेतलेली आहे, ती त्याच्या शरीरावर शिंपडलेली आहे आणि त्याला आलिंगन दिलेलं आहे. ती आलिंगन वेळी होय आपे आप कवळी, जळ जैसे जळी वेगळे न दिसे, आलिंगनी सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ मिटे मी पण, ते निजबोधे उरावरी, भेटतू आत्मया श्रीहरी. त्याला कडकडून आलिंगन दिलेलं आहे. त्याची भाव समाधी
जागृत झालेली आहे. आणि जागृत झाल्यानंतर अत्यंत आर्त भावनेने तो म्हणायला लागला की हे सिद्ध पुरुषा, तुम्ही मला ही कथा सांगितली, पण मी अतृप्त आहे. मला असं वाटते ती पुन्हा पुन्हा कथा ऐकावी. अशी अनेक स्थानं आहेत जिथे पुन्हा पुन्हा जावंसं वाटते. असे अनेक ग्रंथ आहेत ते पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. असे अनेक ठिकाणं आहेत, असे अनेक व्यक्ती आहेत त्यांच्याशी पुन्हा पुन्हा भेटावं वाटते. असे अनेक मंत्र आहेत ते पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटतात. असे अनेक शब्द आहेत ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. असे अनेक गीत किंवा गाणे आहेत ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. तेव्हा अशी ही कथा आहे ही मला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. माझी विनंती आहे की पुन्हा सांगा. तेव्हा सिद्ध म्हटले की बाबा आता वेळ जाईल ना, पुन्हा पुन्हा नाही, मी तुला अवतरणिका सांगणार आहे, परंतु ती उद्या या ठिकाणी अवतरणिका सांगेल. तेव्हा त्या दोघांच्या मध्ये हा सुंदर संवाद 7 दिवस पर्यंत तो चाललेला आहे. तो आपण सगळ्यांनी ग्रहण केलेला आहे. हे करत असताना सगळ्यांना आणखी माझी विनंती आहे की आपण संकल्प केला पाहिजे आणि तो संकल्प हा शरणागत होऊन केला पाहिजे. म्हणून त्यांनी काही पद्धती सांगितलेल्या आहे. अनुकूलस्य संकल्प हा, देवाला अनुकूल होईल असा संकल्प केला पाहिजे. स्वतःला अनुकूल असेल असा संकल्प आपण करतो. तो संकल्प ऐकताना इतकं वाटतं की बापरे, राजद्वारे, व्यापारद्वारे, याद्वारे, त्वाद्वारे, आणि यश, पराजय, लक्ष्मी आणि अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम, प्राप्त लक्ष्मी, चिरकाल स्थित्य, जे नाही ते इतकुसा अभिषेक करतात आणि मागतात किती भरभरून. असं नाही, त्याने मला सांगितलं अनुकूलस्य संकल्प हा, ईश्वराला अनुकूल होईल असा संकल्प आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि प्रतिकूलस्य वर्जनम, वर्जन कोणतं केलं पाहिजे, त्याला प्रतिकूल असेल असा संकल्प मनामध्ये कधीच करायचा नाही, हे लक्षात ठेवा. पुन्हा रक्षयिष्यति इति विश्वास हा, तो माझं रक्षण करणार आहे, तो पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, हा विश्वास ठेवा. काहीही मागायची गरज नाही. आत्मनिक्षेप केला पाहिजे. म्हणजे काय, काया वाचा मनोभावे, त्याला समर्पण भाव. समर्पण म्हणजे भार समर्पण आणि फल समर्पण देखील. भार म्हणजे काय, आपण इथे येतो आणि सांगतो देवाला काहीतरी मागा, मागतो, जे मागतो तो त्याच्यावर टाकलेला भार आहे आणि त्याच्यातून जो तुम्हाला देतो त्याला फल म्हणतात. ते फल देखील त्याला समर्पित केलं पाहिजे अशी भावना आहे. म्हणजे जप आपण करतो पण तूच देतो आणि तुलाच मी अर्पण करतो या भावाने, कार्पण्य भावाने, म्हणजे दीनता भावाने. बाबा मी दीन आणि पतित आहे, तू कोणीतरी मोठा आहे, विश्वाचा नियंता तूच आहे. चालविले जाते ज्याने जनाईचे, तोची चालवितो जाते ब्रह्मांडाचे. तो ब्रह्मांडाचं जातं चालवणारा, म्हणून कार्पण्य भाव त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. मानमर्दन केलं पाहिजे, कशाचा, अहंकाराचं. आणि आपण त्या ठिकाणी विलय केला पाहिजे. ज्या झाडाला फळं लागतात ना, ते झाड असं झुकते, भक्तांनी देखील झुकलं पाहिजे. आणि म्हणून त्याने सांगितलं मानात्मान हा त्या ठिकाणी नको. तर परमेश्वराचा जे वैभव दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे ते वैभव पैशाचा असेल, ते वैभव ज्ञानाचा असेल, ते वैभव विवेकाचा असेल, त्या सगळ्या वैभवाचा अहंकार नको. तर त्या ठिकाणी विलय भावाने मानमर्दन करत ते वैभव दिलं. अहंकार त्या ठिकाणी उत्पन्न होऊ नये. भयमर्दन देखील केलं पाहिजे. म्हणजे काय, कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे जे आहे, कर्तृत्वाचा मद नको, अहंकार नको, आणि कर्मफलाचा आस्वाद देखील त्या ठिकाणी घेऊ नये. फक्त ती प्रक्रिया आहे म्हणून ती करावी लागते. असंच आपण उदर भोरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म, जेवण करताना देखील यतीश्वर जे आहे ते फक्त आता देहाचा धर्म आहे म्हणून त्या ठिकाणी ते जेवण करतात. देहाचा धर्म आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांचं लग्न होते. देहाचा धर्म आहे म्हणून त्याला मुलबाळ होतात. पण ते त्या ठिकाणी आसक्त नसतात. अशाच भावाने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. भर्त्सना म्हणजे स्वतःवर टीका करत राहिलं पाहिजे की मी आज आलो व्यवस्थित बसलो नाही, मी आज आलो वेळेवर आलो नाही, मी आज आलो भगवंताची आराधना करताना माझं हे चुकलं, मी काही जप केलाच नाही, मी भगवंताची आराधना करताना मला आळस आला, तो का बरं आला. स्वतःची निंदा पूजेमध्ये करता आली पाहिजे. अरे हे माझं चुकलं, मीच किती चांगला आणि मीच कसा सुंदर, हे तिथे भाव न ठेवता माझं काय चुकलं याची आपण आणि आत्मचिंतन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि आत्मविचारणा देखील स्वतःला केली पाहिजे. मी खरंच आहे का, मी सुंदर या ठिकाणी गंध लावलेला आहे, मी सुंदर वेश घातलेला आहे, मी या ठिकाणी सुंदर सांगतो आहे किंवा मी सुंदर जप करतो आहे, पण मी अंधारात असा आहे का. कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्क. अंधारात मी कसा आहे याला चारित्र्य म्हटलेलं आहे. परमेश्वराजवळ आपण उजेडात सगळे सुंदरच आहोत,
सगळे सुंदर राहण्याचा प्रयत्न देखील करतो, तसंच अंधारात आपण सुंदर नाही हे देखील परमेश्वराजवळ मान्य केलं पाहिजे. आपण अनेक चुकीच्या गोष्टी करतो, पण त्या चुकीचं देखील समर्पण भगवंतासमोर आपण केलं पाहिजे. चूक ही होणारच, मनुष्य स्वभाव आहे. मोह हा असणारच, गर्व हा असणारच, अभिमान हा असणारच. हे नाही असं नाही, ती नॅचरल टेंडन्सी आहे, नैसर्गिक आहे. पण तो काढून परमेश्वराच्या कृपा प्रसादाने, सद्गुरूच्या कृपा प्रसादाने तो काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि म्हणून अशी आपण त्या ठिकाणी आत्मविचारणा देखील करण्याची गरज आहे. तेव्हा सद्गुरुरायांनी हे सगळं सांगत असताना सांगितले, बाबा 7 दिवसपर्यंत अत्यंत सुंदर अशा पद्धतीची कथा सिद्ध आणि नामधारकांनी सांगितली, नामधारकाला सांगितलेली आहे. इथे देखील अत्यंत सुंदर वातावरण तयार केलं. पाद्य परिवार सकाळीच उठत असेल, आपल्या सगळ्यांना 6:30ला जर तयार करायचं असेल ना, आपल्याला 5ला उठावं लागते. पण ज्याच्या घरी कार्यक्रम आहे त्याला 1 तास आधी उठावं लागते. ही सगळी स्वच्छता करावी लागते आणि ही सगळी तयारी, याला वेळ जातो, गंमत नाहीये. आपण सर्वजण आयते येऊन बसतो अमरवेलासारखे, पान नाही, फूल नाही, काय नाही, तरी त्याला जिवंत जगतात ते तसं. परंतु ते जे झाड आहे त्याची मुळं खोलवर रुतलेली, त्याला रस तयार करावा लागतो, तेव्हा कुठे ते टोटल पॅरासाइट म्हणतात त्याला. आपण आयते येऊन बसतो, पण यांना किती तयारी. व तयारी अशी काडीचीही कमतरता नाही. मी काल ते पाहिलं, मला नाना फडणवीसांची गोष्ट ऐकली. ते जेवायला बसवायचे सगळ्यांना. नाना फडणवीस म्हणजे पेशव्यांचे दिवाणजी, आणि त्यांच्याकडे सगळी व्यवस्था असायची. एक दिवस सगळेजण जेवायला बसले, तर आता नाव घ्यायचं, वदनी कवळा घेतात. त्याने सांगितलं थांबा. आणि मग काय झालं, कशासाठी थांबा, म्हणजे काडी राहिली ठेवायची. काडी म्हणजे जेवताना अशा समया, इलेक्ट्रिक नव्हती, तर त्या समयांना त्याची जर वाट पुढे करायची असेल तर तिथे काडी ठेवावी लागते. तेव्हापासून म्हण आली, काडीचीही कमतरता नाही, कारण ती काडी ठेवलेली नव्हती. त्याने सांगितलं चला काडी ठेवा. या तबकामध्ये रोज काडी असते, कर्पूर गौरम करुणावतारम, नाही तर ते उचला कापूर, त्याला लावा, त्या चटका बसते, ते असं असं करते, किंवा काही लोकांना लागतच नाही, असा करते ना असा करते, त्याला भीती वाटते लावायची. पण काडीचीही कमतरता नाही. इतकं सुंदर या ठिकाणी वातावरण. साक्षात दत्त ज्यांनी ज्यांनी याचा डीपी ठेवला की नाही, मला तर तुम्हाला सांगतो, अनेक हे आले. कुठल्या मंदिरात आहे, कोणत्या ठिकाणी आहे, कुठे ती मूर्ती आहे, त्याचं कारण त्यांना काय सांगावं की हे पाद्य मंदिरात आहे म्हणून. हे सगळं इतकं सुंदर या ठिकाणी वातावरण यांनी तयार केलेलं आहे. त्यांच्या मेहनतीला आपण खरोखर आणि साष्टांग दंडवत घातला पाहिजे. त्यांच्या मेहनतीच्या योगाने. खरं म्हणजे यावेळेस कोरोना होता, आम्हाला असं वाटलं की होते की नाही, पण ताईंनी आग्रहपूर्वक सगळ्यांना फोन केले, सांगितलं की नाही नाही झालं पाहिजे, आणि झालं पाहिजे. त्यांनी ते करून घेतलं, परमेश्वराने त्यांच्याकडून करून घेतलं. आपल्याला देखील सद्बुद्धी झाली आणि आपण या ठिकाणी आलो. हे सगळं त्या परमेश्वराचं आहे. 7 दिवसपर्यंत आपण सगळ्यांनी गोरेचरित्राचं सुंदर चिंतन जे याच्यामध्ये आहे ते त्याचंच आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुंदर ऐकलं. पाव्या माझी रागज्ञान केली असे मधुर गायन, तो पाव्याचा नसे गुण गानकळा गातयाची. मी न करी ही कथा परी तोच होय मुखी वक्ता, ऐसेनी बलात्कारे बोलविता कायम्या आता करावे. पावा सुंदर असतो, परंतु तो वाजवणारा जो आहे तो रागज्ञान, त्याच्यातून जे सुंदर असे राग त्याच्यातून उत्पन्न होतात, त्याच्यातून जो सुंदर ध्वनी येतो तो तर पाव्याचा गुण नसतो, तर त्याच्यावर बोटं फिरवणारा जो आहे त्याचा तो गुण असतो. या ठिकाणी जी कथा माझ्या मुखातून आलेली आहे, ती मुखातून कथा म्हणजे हा भोंगा आहे. एम्प्लिफायर मधून आवाज येत असतो. भोंगा फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तो एम्प्लिफायरच त्या ठिकाणी ती कॅसेट असते. ती कॅसेट खरी महत्वाची आहे. ती कॅसेट या ठिकाणी आहे. माझ्या मुखातून हे त्यांनी आणि सुंदर असं अमृतपान ज्याला म्हणतात, सिद्ध नामधारकाचा संवाद या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून करून घेतला. तेव्हा त्याच्या चरणावर नतमस्तक होऊन आजची सेवा याच ठिकाणी आपण संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री सद्गुरुनाथ महाराज. आता इथे दत्ताचा जन्म होणार आहे. अध्याय काका वाचणार आहे, आणि तो अध्याय वाचत असताना सगळ्यांना फुलं घ्या, आणि ज्यावेळेस जन्म होईल